नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. भ्रष्टाचारी बिल्डर मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद भ्रष्टाचारी बिल्डर मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. एसआय प्राधिकरण मुर्दाबाद. मांगते हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते. हल हमारा राष्ट्र मारा, नहीं चलेगा नहीं चलेगा, हल हमारा हक राष्ट्र मारा, नहीं चलेगा नहीं चलेगा. हल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, हल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, हल आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. भ्रष्टाचारी बिल्डर मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद भ्रष्टाचारी बिल्डर मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. एसआय प्राधिकरण मुर्दाबाद. नहीं चलेगा हल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, हल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, हल आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. भ्रष्टाचारी बिल्डर थांबणार बाबासाहेबांच्या विचाराने गाण्याने तो चालू ठेवायचा. मी एक शिष्टमंडळ घेऊन सीओ साहेबांना निवेदन देण्यासाठी जाते. सागर दिले आप आगे बात. न्यू अंधेरी गिलबर्ट कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी कॉर्पोरेट बिल्डर्स प्राइवेट लिमिटेड में अत्याचार. वहाँ के जो लोग हैं 1 से लेकर 7 तक बिल्डिंग के लोगों के ऊपर अभी तक के कोई ये नहीं मिला. और सोसाइटी जो भ्रष्टाचार करती है और एसआरए उनको पूरा हेल्प करती है. वहाँ कर लोगों को बताते तो ये बताते नहीं है. और अभय योजना ये अंधेरी पश्चिम में खाली झोपड़पट्टी के लिए अभय योजना है कि अभय योजना बंद हो चुकी है. फिर भी पता नहीं कि अभय योजना चालू है कि नहीं. कल्याणगढ़ सर से पूछ लेंगे. हाँ, और दूसरी बात जो सोसाइटी के ऊपर जो बिल्डर का है दीवार का अत्याचार उसको रोकना है हमको. ये कल्याणगढ़ साहब न्यू अंधेरी गिलबर्ट कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी पे ध्यान देने के लिए बोलिए. मी राजीववादी रहिवासी संघाचे शिवडी पूर्व
पूर्ण झाल्या नाही. ज्या ज्या विभागात जो डेव्हलपर असेल हा सगळा मोर्चा घेऊन आमचं सगळं भांडी घेऊन आम्ही त्याच्या घरी जाणार. कल्याणकर साहेब आमचे मुंबई अध्यक्ष चेतन ऐरेने तुम्हाला 15 मिनिटं सांगितले आला नाही तर युवक आघाडी आम्ही सांगतो हा रस्ता तोडून सरळ वरती जायचं. कुणीही कोणाला ऐकायचं नाही. कारण आम्ही शिवमंदिरापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी संघर्ष केला होता. आज आम्हाला आमच्या घरासाठी संघर्ष करावा लागतो. आंबेडकर आणि आज आंबेडकर सांगतोय तर हा आंबेडकरांचा कार्यकर्ता हा फक्त बसण्यासाठी नाही तर तुमच्या घरात घुसण्यासाठी पण तयार आहे. एवढं लक्षात घ्या. मी नरेश शेषराव खंडागळे. जय भीम सर्वांना. आपण सगळेजण इथे एसआरएच्या विषयावरती जमलो. मुळात एसआरए मध्ये कल्याणकर साहेब राहतात का? किंवा मुंबईतला कुठला खासदार राहतो का एसआरए मध्ये? मुंबईतला कुठला आमदार एसआरए मध्ये राहतो का? मुंबईतला कुठला नगरसेवक एसआरए मध्ये राहतो का? तर नाही. त्याचं कारण असं आहे की यांनी आपल्याला आपल्या हक्काच्या घरामधनं उचलून एका कोंबडीच्या खुराड्यात आपल्याला टाकलेलं आहे आणि आपल्या मोकाच्या जागा बळकावलेल्या आहेत. कुर्ला विधानसभेतलं श्रमजीवी नगर या ठिकाणचं आंबेडकर भवन रस्त्यालगत होतं. आज मागच्या 4 वर्षापासून ते तोडून ठेवलेलं आहे परंतु त्यांचा कुठलाच उपाय अजूनपर्यंत झालेला नाही. टिळक नगर या ठिकाणचं 2 बुद्ध विहार आहेत त्याचा देखील मार्ग निघाला नाही. टिळक नगर मधील पंचशील एसआर आहे त्या ठिकाणी पाण्याची सुविधा व्यवस्थित नाहीये, लाईट नाहीये, गटरची सुविधा व्यवस्थित नाहीये, स्वच्छता चांगल्या पद्धतीची नाहीये. आणि आम्ही मागच्या 2 वर्षापासून या एसआरएला पत्र देतोय की कुर्ल्यातल्या अनेक हनुमान नगर असेल जे झोपड्या आहेत, मदर डेअरीच्या बाजूच्या ज्या झोपड्या आहेत, रेल्वे बाजूच्या ज्या झोपड्या आहेत त्याचं क्लस्टर सर्वे करण्यात यावं, बायोमेट्रिक करण्यात यावं. परंतु एसआरए मागच्या 2 वर्ष झालं कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद त्याला देत नाही. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज हा जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी घेऊन आलो. मुंबईचे अध्यक्ष चैतनदादा ऐरे आणि मुंबईचे महिला अध्यक्ष स्नेहलताई सोहनी आणि नव्याने झालेले मुंबईचे युवक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आहे. आणि हा मोर्चा इथल्या कल्याणकर साहेबांना जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत इथला वंचितचा कुठलाही पदाधिकारी या ठिकाणी हलणार नाही. आणि शाहीर मेघानंद जाधव यांनी वामनदादाच्या लेखणीतनं इथल्या प्रशासनाला जबाब विचारलाच आहे. आणि जर मुंबईचे अध्यक्ष खाली बसतात तर आपली देखील जबाबदारी आहे. जोपर्यंत प्रशासक या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आपण देखील सगळ्यांनी खाली बसायचंय. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. आम्ही आहोत बांद्रा वेस्ट येथे एसआरए ऑफिसच्या बाजूला उभे आहोत. तर आयुष्यमान जगन्नाथ गायकवाड यांच्या एरियामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या आता कथन करते. जय भीम सगळ्यांना. मी जगन्नाथ गायकवाड, अंधेरी वेस्ट, वर्सावा तालुका, वार्ड नंबर 59. आज आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाने जो हा एक विषय सर्वांसमोर मांडलेला आहे आणि सर्वांसमोर ठेवलेला आहे तो सगळ्या गोरगरिबांच्या घराचा, हक्काचा आणि सगळ्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कारण एसआरए प्रत्येक मुंबईच्या विभागामध्ये हे जवळजवळ 15 ते 18 वर्षापासून अटकलेले आहेत. आमच्या अंधेरी भागामध्येही असे 2-4 प्रकल्प ह्या बिल्डरच्या प्रॉब्लेममुळे अटकलेले आहेत. आणि जोपर्यंत आमचे प्रकल्प हे तयार करून देणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांची पिच्छा सोडणार नाही. आज पूर्ण मुंबईमध्ये अनेक प्रकल्प हे रखडलेले आहेत. सेंट्रल लाईनला आहे, वेस्टर्न लाईनला असेल आणि तो आमच्या गोरगरिबांच्या हक्काचा प्रश्न आहे. याच्यामध्ये काही मोठ्या धनाढ्य लोकांचा प्रश्न नाही आहे. हा आमच्या झोपडीमध्ये, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या, चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांचा प्रश्न आहे. आणि तो एसआरएच्या अधिकाऱ्यांनी आणि वरच्या आमच्या प्रशासनाने तो लवकरात लवकर सोडावा, नाहीतर याच्यापेक्षाही तीव्र उग्र आंदोलन करण्यात येईल. धन्यवाद. आमचे समन्वयक जोगेश्वरीतील डीएम जाधव क्या काही समस्या है एसआरए संदर्भात आपको सबसे पहले मैं ये बताना चाहता हूँ, जब जब रोटी कपड़ा मकान का ये सवाल सामने आए हैं
जब जब गरीबों को इसका ये प्रश्न सताता है तब तब अम्बेडकर नाम का ही शख्स सामने आता है. जेव्हा जेव्हा रोटी कपडा मकानचा प्रश्न येतो तेव्हा आंबेडकर नावच पुढे येतं आणि या गरिबांसाठी उभं राहतं. आज तुम्ही बघत असताना एसआरए मध्ये मुस्लिम समाज, बौद्ध समाज, इतर समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. बाकीचा जो काही इतर समाज वर्चस्व गाजवणारा समाज आहे हा इतर मोठ्या मोठ्या एसआरए मध्ये न राहता लोखंडवाला सारख्या इलाक्यामध्ये राहतो. आणि या एसआरएची सर्वात जास्त परेशानी ही मुस्लिम आणि बौद्ध समाजाला झेलावी लागते. आणि याच्या विरोधात जर या दोन्ही समाजाच्या मागे जर खंबीरपणे कोण उभा असेल तर बाळासाहेब आंबेडकर उभा असतात. आणि येणाऱ्या काळामध्ये बृहन्मुंबईच्या इलेक्शन मध्ये आपण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि मोठ्या संख्येने येणाऱ्या बीएमसी मध्ये त्यांना निवडून आणलं पाहिजे. एवढंच मी बोलतो. जय भीम. एसआरएच्या ऑफिस मध्ये आमच्या मुंबई प्रदेशचे सन्माननीय उपाध्यक्ष सूर्यकांत कांबळे साहेब आपले विचार. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या मुंबई शहरातील असंख्य झोपडीधारक आज आपलं म्हणणं एसआरए कमिटी जी आहे या ठिकाणी एसआरए प्राधिकरण यांच्याकडे मांडण्यासाठी आलेलं आहे. गेले कित्येक वर्ष झालं रखडलेले प्रोजेक्ट आहेत जे प्रोजेक्ट पूर्ण होत नाहीयेत आणि जे स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी आणि त्यांच्या सोबत असणारे जे बिल्डर आहेत तर त्यांना मोक्याच्या जागा हव्यात जेणेकरून त्या जागांवरती त्यांना त्यांचा जो काही प्रोजेक्ट आहे तो त्यांना इम्प्लिमेंट करता येऊ शकतो. आणि सोबतच दुसरी गोष्ट त्याच्यामधली महत्वाची ती म्हणजे की एसआरए प्रोजेक्टच्या अंतर्गत बिल्डरला मोठ्या प्रमाणामध्ये लोन उचलता येतो आणि ते दुसऱ्या ठिकाणी त्यांना वापरता येतं. या संपूर्ण गोष्टी लक्षात घेतल्या तर झोपडीधारक कायमस्वरूपी झोपडीतच राहताना दिसतो. आणि मग त्यांच्या ज्या काही बेसिक अम्युनिटीच्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी ही कशासाठी स्थापन केलेली आहे तर मुंबईत वास्तव्य करणारी जी पोटाची खळगी भरण्यासाठी आलेली जी कुटुंब आहेत त्यांना पक्क आणि सुसज्ज असं घर शासनाच्या वतीनं दिलं जावं या अनुषंगाने एसआरएची स्थापना झालेली आहे. ना की बिल्डरची मनमानी आणि बिल्डरचं घर भरण्यासाठी एसआरए स्थापन झालेलं नाही. हे प्रशासनाने लक्षात घेऊन एसआरए अंतर्गत झोपडीधारकांना लवकरात लवकर पक्क हक्काचं घर त्यांना द्यावं हीच या मोर्चाच्या निमित्ताने मागणी आमची आहे. धन्यवाद. याच्यानंतर कोण आहे? बहुजन आघाडीचा